गुरु शिष्याच्या नाताला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात उघडीस आली आहे। या ठिकाणी एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो असे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून शोषण केल्याचे उघडीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉलिटेक्निक्स अभ्यासक्रमाच्या काही नोट्स आहेत त्या देतो आणि प्रॅक्टिकल्सचे मार्क वाढवून देतो असे सांगून मलकापूर येथे बोलावून घेतले आणि विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले। पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मदतीने व्हिडिओ कॉल करून अत्याचाराची स्क्रीन रेकॉर्डिंग केली। अत्याचाराची माहिती कुणालाही दिल्यास हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करून आई वडिलांना जीवानिशी मारून टाकू अशी धमकी नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीला दिली। मात्र शिक्षक वारंवार शरीर सुखाची मागणी करत असल्याने पीडित मुलीने पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला आणि पालकांसोबत जाऊन पीडित मुलीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फरियादीवरून आरोपी शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचार पोस्को यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक केली आहे। सोबतच नराधम शिक्षकाला मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचाही आरोपीमध्ये समावेश आहे। ड्यूटी ऑफिसर सपोनी कवळाशे यांनी आम्हाला माहिती दिली की एक पीडित मुलगी हिच्यासोबत गैरप्रकार घडलेला आहे आणि ती पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याकामी आलेली आहे। त्यानुसार आम्ही तात्काळ चौकशी करून संबंधित पीडित मुलीची फिर्याद घेतली आणि त्यातील जो संशयित इसम आहे, मुलीच्या सांगण्याप्रमाणे जो इसम आहे त्याचे नाव मुकेश परमसिंग रबडे, वय 40 वर्ष, व्यवसाय शिक्षक, त्यास तात्काळ डीबी पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला। सदर पीडितेच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 67 कलम 67 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(f), 64(2)(m), 115(2), 351(2), 3 व 5 तसेच पोस्को कायद्याअंतर्गत 4 व 6 या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा तपास आम्ही गाव माझा न्यूज करिता प्रवीण मोरे, शेगाव, बुलढाणा।